काय रे ठोंब्या ठोंब्या काय झालं काय झालं काय सोडायचं चला तर मग आता मी बाहेरची सगळी कामं करून घरात आलो आहे आणि आता घरात आल्यानंतर पहिल्यांदा मी चहा घेणार आहे. आणि ही बघा मलाई किती भारी, मी तूप काढायसाठी म्हणून मलाई साठवून ठेवत होते, पण आज मला शाई टाकून चहा प्यायची खूप इच्छा झाली होती. तुम्हाला पण आवडतो का असं शाई टाकून चहा प्यायला? आम्ही तर शाईच म्हणतो, पण असं शुद्ध भाषेत बोलायला गेलं की साय असं म्हणतात, पण आम्हाला ते शाई म्हणायलाच आवडतं, दुधावरची शाई. तर ती टाकून आज मी मस्त असा चहा पिणार आहे. एका बाजूला चहा ठेवला आणि त्यानंतर मी दूध पण गरम करायला एक साईडला ठेवणार. आणि रात्रीचं आमचं बरंच जेवण शिल्लक होतं, त्यामुळे आज जेवण करायचं पण एवढं काही टेन्शन नव्हतं मला, कारण आज सकाळी लवकर बाहेर गेले होते आणि त्यांना यायला 12:30-1 वाजणार होता. आणि ते बोलले होते की बाहेरूनच
थोडंफार काहीतरी खाऊन येईल, त्यामुळे जेवणाचं काही टेन्शन नव्हतं मला. म्हणून म्हटलं मस्त असा चहा घेतला. भाजी आणि भात रात्रीचा होता. म्हटलं जर त्यांनी खातो म्हटलेच तर 2 चपात्या त्यांच्यापुरतं करता येतील जेव्हा त्यांना खायचे तेव्हा. त्यानंतर हे मी घरात तेल बनवलं होतं केसांसाठी, तर ते थोडंसं आता लावून घेते आहे. तर रात्रभर तेल लावल्यामुळं माझ्या केसांमध्ये ना कोंडा व्हायला लागला आहे आणि थंडी पण बरीच आहे. त्यामुळं म्हटलं की सकाळी 1-2 तास डोक्याला तेल लावलं की तेही चांगलंच असतं. म्हणून मग आता लादी पुसून घ्यायची आहे आणि झाडून लादी पुसायला मला 1 ते 1.5 तास लागणारच होता आणि तोपर्यंत काही ना काहीतरी बाकीची कामं पण आहेत म्हटलं छोटी मोठी. म्हणून मग ते तेल थोडंसं कोमट केलं आणि मस्त असे केस विंचरून घेतले आणि केस विंचरल्यानंतर मग तेल लावून थोडंसं डोक्याची मालिश केली आणि जेवढे गळालेले केस आहेत ते तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये पुढे मी. तर बऱ्यापैकी केस गळायचे कमी आलेले आहेत ह्या तेलामुळे आणि साईड इफेक्ट काहीच नाही. या तेलाचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे माझ्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन नक्की बघा. त्यानंतर सगळे केस गोळा करून मी तुम्हाला दाखवणार एक एक केस किती गळतो आहे. आणि याच्या आधी माझे बरेच केस गळायचे आणि अक्षरशः अर्धे तुटून पडत होते. तर या तेलामुळे ते सगळं आता थोडंफार कमी आलं आहे आणि हळूहळू सगळं कमी होईल. आणि त्यासाठी डाएट मेंटेन करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि मला PCOD असल्यामुळे तर खूपच प्रॉब्लेम होतो आहे. वजन माझं वाढतच चाललं आहे, वजन काही कमी होत नाही आहे, पण मला होणारा त्रास थोडाफार मी कमी करायचा प्रयत्न करते आहे. त्यानंतर मग आंघोळ वगैरे केली, सगळं काम आवरून आणि मस्त असं वरीचा भात बनवायला घेतला. कारण आज जेवणामध्ये तरी रात्रीची भाजी आणि भात असला तर मला चपाती बनवायचा कंटाळा आला होता आणि वरीचा भात बनवला आणि आहो आले आणि बोलले की मला भूक लागली आहे, मी बाहेरून काही खाऊन नाही आलो. वरीचा भात त्यांना खायचा नव्हता, त्यामुळे मी पुन्हा चपात्या बनवल्या आणि त्यांना भाजी चपाती दिली आणि मी मस्त असा वरीचा भात खाल्ला. चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते.